नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे, महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्या अनेक प्रश्नावरती आपण सातत्याने माहिती देत असतो आणि शासनाच्या निर्णयाकडे बारकाईने लक्षसुद्धा ठेवून असतो. आजचा विषय देखील असा सुरक्षा रक्षकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि त्यांच्या हक्काशी थेट संबंधित आहे. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल आणि विषयसुद्धा पाहिला असेल. म्हणूनच हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित ऐका, तर तुम्हाला हा समजेल. जे काही मला सांगायचं आहे ते तुम्हाला समजेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. चला तर मग जाऊया का आपल्या या विषयाकडे. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचा हा प्रश्न आपण आज उपस्थित करतो. मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळाकडून वेळोवेळी सुरक्षा रक्षकांच्या विविध साहित्याची खरेदी केली जाते. आहे का नाही? काय खरेदी केली जाते? साहित्य खरेदी केले. कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. आता प्रश्न असा आहे की सुरक्षा रक्षकांच्या आरोग्याविषयीसुद्धा तपासणी ते सुद्धा झालेलं आहे आणि तुम्ही तो पाठीमागचा जो विषय आहे तो सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे सर्व गोष्टीचा उद्देश हा एकच आहे की सुरक्षा रक्षकांचे हित आणि त्यांचे कल्याण. सुरक्षा रक्षकांचे हित आणि त्यांचे कल्याण करता याच्यासाठी जे साहित्य घेतले जाते किंवा आरोग्य तपासणी केली जाते, या सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत सुरक्षा रक्षकांना विचारले जाते का? किंवा संघटना प्रतिनिधींना विचारात घेतले जाते का? हा आपला प्रश्न आहे मित्रांनो. जसं की आपण काय मागवलं जातं? कॅप, शूज, जे आर्टिकल्स आहेत, लायनर. आता आपण मध्यंतरी पाहिलं असेल की लायनर जे आहे ते लायनर आपलं बदललं, म्हणजे येलो पद्धतीने केलं. कॅप जे होते ते कॅपसुद्धा चेंज केली आणि मग हे विसंगती आली. शूजसुद्धा जे लेदरचे होते ते शूज कोण सेफ्टी शूज, अशा बऱ्याचशाच गोष्टी याच्यामध्ये बदल झाला. आणि हा बदल झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी घ्यायला नाही हव्यात. म्हणजे जसं की शूज असेल तर शूज किती नंबरचे शूज मागवायला पाहिजेत, जे किती सुरक्षा रक्षकांना आवश्यकता आहेत, किती सुरक्षा रक्षकांचे त्याचे दिवस जे आहेत ते भरलेले आहेत आणि आणखीन टेंडर काढल्यानंतर तोपर्यंत भरणारे दिवस किती आहेत. बरोबर आहे की नाही? हे साहित्याचं सर्व काही गोष्टी आहेत. मग कॅप असेल तर कॅपची साईजसुद्धा आहे का नाही? आपण ज्या ठिकाणी कॅप घेतो त्या ठिकाणी कॅप दुकानदार गेल्यानंतर तुम्हाला विचारतो, साहेब तुमच्या डोक्याची साईज काय आहे? 22, 22.5 आहे, 23 आहे, 24 आहे किंवा 21 आहे. या साईजनुसार तिथून सुरुवात होते. म्हणजे कॅपसुद्धा आपल्या डोक्याला हे फिट बसायला पाहिजे त्यानुसार असते. तर या सर्व बाबी हा आहे की सुरक्षा रक्षकांना तेव्हा संघटना प्रतिनिधींना यांचा सल्लाही घेतला जात नाही आणि त्यांना विचारलंसुद्धा नाही. माझ्या मते या ठिकाणी सल्लागार समितीचे महत्त्व आहे मित्रांनो. सल्लागार समितीची गरज का आहे? मी प्रश्न उपस्थित केला आहे कारण महाराष्ट्रातल्या सुरक्षा प्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी याबाबत अधिक समावेश असला पाहिजे, त्याच्यामध्ये असला पाहिजे ना. आता महाराष्ट्र शासनाने जे आपले कामगार मंत्री महोदय आहेत, कामगार मंत्री महोदयांनी मला वाटतं हिवाळी अधिवेशनामध्ये की अर्थसंकल्पना अधिवेशनामध्ये एक घोषणा केली होती. आता वर्ष होत आलं जवळजवळ, किंवा सल्लागार समिती 6 महिन्यामध्ये बनवली जाईल. सुरक्षा रक्षक मंडळाचे सुद्धा आणि माथाडी सुरक्षा रक्षक मंडळाची सुद्धा सल्लागार समिती ही 6 महिन्यामध्ये बनवली जाईल. परंतु ती आज तागायत बनली आहे का? नाही बनली. ही न बनल्यामुळे त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते आपण आजकाल आता आपल्या ह्या परिस्थितीनुसार आपल्याला समजून येत आहे की काय परिस्थिती आहे. आणि मग ज्या सल्लागार समिती बसायला हवी होती आणि जे म्हणाले होते त्या पद्धतीनं शासन जो काही त्यांचा प्रश्न होता आपला आणि त्यांनी बनवायला पाहिजे होतं ते बनवली का? नाही बनवली. कधी बनवणार आहेत हा प्रश्नचिन्ह अजूनही आहे. हा प्रश्नचिन्ह आजही आहे की कधी बनवणार. अधिवेशनावरती अधिवेशन होऊन गेले. अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी सभागृहामध्ये जे बोलले होते, आता सभागृहामध्ये एखादी गोष्ट बोलली आणि ती झाली नाही, असं आजतागायत तर कधी होत नाही आहे. मग हे का नाही झालं? काय त्याला तांत्रिक अडचणी आल्या का? त्यांनी बनवायचंच नाही आहे त्यांना? काय नक्की प्रश्न आहे तो त्यांनीही उघडकीस केलेला नाही आहे. आणि आपल्या संघटना प्रतिनिधींनी विचारणा केली का? तर त्यांना काय उत्तर मिळालं?
तसेच आपण येऊया का सुरक्षारक्षक मंडळाकडे. 2007मध्ये मुंबई सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे कैलासवासी माधवराव भोसले साहेब होते तोपर्यंत एक समिती आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये कमिटी असायची. त्यामध्ये शासकीय अधिकारी, संघटना प्रतिनिधी तसेच आस्थापना प्रतिनिधीसुद्धा उपस्थित असायचे. मग मला सांगा मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तिथे सर्वजण भेटायचे एकाच ठिकाणी. तुमचे शासनाच्या वतीनं आहेत सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष, त्याही समितीचे अध्यक्ष असतात. तुम्हाला एक अधिकारी असतो, जो इन्स्पेक्टर असतात, ते निरीक्षक असतात, ते त्याच्यामध्ये असतात. संघटना प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतात. एकच संघटना प्रतिनिधी नाही तर 2 ते 3 संघटना प्रतिनिधी असतात. जे आस्थापना, जे संस्था आहेत, ज्या कंपन्या आहेत, ते मालक प्रतिनिधी ते सुद्धा त्याच्यामध्ये 2 ते 3 असतात. अशी ही एक समिती बनवलेली असते. अशी आहे का? तेव्हापासून नाही. जर ही समिती असती तर विचार करा मित्रांनो, आपल्या कोणत्या प्रश्नाला असं आपण शासनाकडे जावं लागलं असतं का? वारंवार आपल्याला कामगार मंत्री महोदय भले पगारवाढीचे विषय असो, आपण काही मागणी जे आर्टिकल्स असो किंवा अन्य काही असो, आपल्याला त्या समितीमध्ये तिथेच सर्व काही गोष्टी मिळाल्या असत्या आणि सल्लागार समितीने तसा सल्लासुद्धा दिला असता, त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या असत्या. मग विचार न करा मित्रांनो, हे शासनानं एक हाती घेऊन सगळ्या काही गोष्टी विलंब होत चालला आहे का? शासन म्हणते आम्ही करतोय पण त्याला विलंब का होतोय? गेल्या वर्षीची पगारवाढ 3 वर्षानंतर झाली. 3 वर्ष सुरक्षारक्षक हे प्रतीक्षित होते की पगारवाढ आज होईल. आजही सुरक्षारक्षकांच्या मनामध्ये तीच संभ्रम आहेत की आजचा हा जो पगारवाढीचा विषय आहे तो सुद्धा संपेल का? आणि कधी संपणार? कधी जाहीर होणार? आणि किती जाहीर होणार? हेच जर ही समिती असती, तिथे मालक प्रतिनिधी असते ना, त्यांना सुद्धा समोरासमोरच विचारलं असतं. मालक प्रतिनिधींनी सुद्धा विचार करून आपले मत मांडलं असतं ना. शासनानं आपलं मत प्रदर्शित केलं असतं की मलाही दोघांचा विचार करून त्या ठिकाणी तो मत मांडण्याचं. आणि सुरक्षारक्षकांच्या वतीनं जे संघटना प्रतिनिधी त्या ठिकाणी असतील, त्या सुरक्षारक्षकांच्या तळागाळातले जे प्रश्न आहेत ते सुद्धा घेऊन त्या ठिकाणी मांडलं असतं ना. आणि मग या तिघांचं मिळून, या तिघां व्यतिरिक्त काय आहे का याच्यात? आणखीन काय वेगळं तर काही नाही आहे ना. मालक प्रतिनिधी त्यांना परवडत असेल तर ते तुमची सुरक्षा यंत्रणा ठेवू शकतात, परवडत असेल, त्यांचं प्रॉफिट असेल तर तुम्हाला ते पगार तेवढा देऊ शकतात. शासन, जे प्रशासन कारभार चालतो ते कशा पद्धतीने चालायला पाहिजे ते व्यवस्थितरित्या चालतं का? शासन त्याच्यामध्ये आहे. आणि सुरक्षारक्षकांचे प्रश्न मांडण्याकरता संघटना प्रतिनिधी आहेत. म्हणजे सुरक्षारक्षकांच्या अपेक्षित मागण्या काय आहेत आणि त्याच्यामध्ये तोडगा करून एक प्रश्न आणि उपस्थित करून त्यातून मार्ग निघाला असता का नाही? परंतु असं कुठेही होताना दिसत नाही. मुंबई मंडळातच नाही तर इतर मंडळामध्ये काय आहे मित्रांनो? आणि मग शासन म्हणतंय की आम्ही करू पाहतोय, पण करतंय कधी? करत नाही. 2007 नंतर आजपर्यंत ते समिती बसलेली नाही. शासनाचा विचार होता, मध्यंतरी आम्हाला शासनानं सांगितले की आम्ही ते करू पाहतोय, पण केलेलं अजून नाही. फक्त करू पाहतोय, आम्ही करणार आहोत, आम्ही हे करणार आहोत, आम्ही ते करणार आहोत. शासना तुम्ही मंत्री महोदयांकडे गेला तर तुम्हाला म्हणतील मंत्री महोदय हो ते आम्ही हे करणार आहोत, झालं आहे आमचं सर्व काय, आता स्टाफ भरतीचं झालं आहे सर्व काय, आता ते फक्त झाले, पण प्रत्यक्षात येणार कधी हा प्रश्न निर्माण होतो. तसंच पगारवाढीचा सुद्धा आहे ना, पगारवाढ होणार कधी हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणूनच मित्रांनो हा विषय मी आपल्या सर्वांच्या पुढे ठेवला आहे. कामगार मंत्रिणी महोदयांनी दिलेलं आश्वासन आहे, सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन आहे, सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन. माथाडीचे तर प्रतिनिधी हे आमदार आहेत, शशिकांत शिंदे साहेब आहेत, भाई जगताप साहेब आहेत, आणखीन सचिन अहिर साहेब आहेत, बरेचसेच असे कामगार प्रतिनिधी आहेत, ते त्या ठिकाणी आहेत ना. त्यांनी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे की सल्लागार समिती तुम्ही अजूनपर्यंत का नाही बनवली? काय झालं सल्लागार समितीमध्ये बनवण्यासाठी? कोणत्या बाबीची अडचण आली किंवा अन्य काय? कधी कोणी प्रश्न उपस्थित केला आहे का मित्रांनो? आणि केला असेल तर तो आपल्यापर्यंत किंवा जाहीररित्या का झालं नाही? तो विषय घेतला की नाही घेतला? विषय असंख्य आहेत हो सुरक्षारक्षकांचे. हा एकच पगारवाढीचं सुटत नाही आहे, तर राहिलेले बाकीचे प्रश्न काय सुटणार आहेत? आणि किती सुरक्षारक्षक आहेत मंडळामध्ये? नोंदीत सुरक्षारक्षक किती आहेत? ते प्रायव्हेट ठेकेदाराकडे पगार वाढला तरी त्यांना काय वाढला काय, नाही वाढला काय, अशी त्यांची अवस्था आहे मित्रांनो. त्यांना तर कधी न्याय मिळणार? न्याय मिळण्याच्या त्या प्रतीक्षेत आहेत
की आम्हाला काहीतरी न्याय मिळेल, आम्हाला काहीतरी न्याय मिळेल, शासन आमच्याकडे पाहिल, आमच्यासाठी नवीन काहीतरी निर्णय घेऊन येईल, नवीन काहीतरी कायदा बनवेल आमच्यासाठी. परंतु शासन काहीही कायदा बनवत नाही. जे बनवते 10% सुरक्षा रक्षक नोंदीत आहेत, त्याच्यावरतीच आणखीन काहीतरी वेगवेगळे GR काढून, त्याच्यावरती GR काढून ते सुरक्षा रक्षक मंडळ कसं कमी होत येईल हे पाहतंय की काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण करतायत सुरक्षा रक्षक. पाहतायत सुरक्षा रक्षक, बारकाईनं लक्ष आहे सुरक्षा रक्षकांचं. आणि म्हणून शासन या पद्धतीनं वागतंय का? शासकीय अधिकारी जे आहेत, अधिकारी ज्या पद्धतीनं कामकाज चालायला पाहिजे त्या पद्धतीनं कामकाज करतायत का? मंडळाचं म्हटलं की सर्व दिरंगाई का? इतर कामकाज म्हटलं तर अतिशय वेगानं कामकाज होतं. सगळ्या काही गोष्टी, सूट बघा, सूट एकदम आज दिले की तुम्हाला उद्या सूट मिळून तुम्ही निघून जाता. सूट घेऊन तो अलोकेटेड करून त्याची त्या कंपनीमध्ये लगेच सुरक्षा रक्षक पुरवून येतात. कुठून सुरक्षा रक्षकाने पुरवलेसुद्धा जातात आणि सगळ्या काही गोष्टी चालतात. झटके फट होतं आहे सगळं काही गोष्टी. पण सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढ्याविषयी, सुरक्षा रक्षकांना साहित्य टेंडर काढतात त्याच्याविषयी ह्या सगळ्या काही गोष्टी काय आहेत? आणि म्हणूनच मित्रांनो हा प्रश्न उपस्थित केला की जी समिती असते, आता जर टेंडर काढलं तर त्या टेंडरमध्ये जे तुम्ही नियमावली लावतात, अटी आणि शर्ती, या अटी आणि शर्ती काय असायला पाहिजेत? एवढ्या जाचक अटी घातल्या जातात की सहजासहजी कोणी त्या टेंडरमध्ये उतरतच नाही आहे. मग जे ठरलेले असतात तेच टेंडर घेतात, त्यांनाच ते टेंडर मिळतं, तेच भरतात आणि तेच मिळतं. असं काही चित्र आहे काय? मग इधर कुछ दाल में काला है लग रहा है की नाही? हाँ पांडे जी, दाल में कुछ काला है लग रहा है, ऐसे है कुछ. अशी शंका कुशंका येणं स्वाभाविक आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग अशी शंका कुशंका येणं आणि त्या शंका घेतल्यानंतर मग नाराज व्हायचं लगेच अधिकारी वर्ग. बघा एक तर अधिकारी असं मला दाखवायचंच, बघा हे बघा काय तुमचे सुरक्षा रक्षक प्रतिनिधी, हे बघा काय ते पुण्यामध्ये बघा काय चाललंय, ते सोलापूरमध्ये बघायचं चाललं. मला ते व्हिडिओज दाखवायचे आणि मला ते कोणी काय पाठवलेलं स्क्रिप्ट व्हॉट्सअपला वगैरे सगळे दाखवायचे. लगेच नाराज होऊन जायचं, बघा त्याने असं केलं. अरे हे काय आहे? प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आहे का? प्रश्न उपस्थित होणारच ना. तुम्ही जर व्यवस्थितरित्या कार्यरत, तुमचं जे काम आहे ते काम पद्धतीनं व्यवस्थितरित्या केलं असतं तर तुम्हाला कटघऱ्यामध्ये उभाच केलं नसतं ना. तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं असतं. हा असं म्हणत नाही की 100% सगळ्या काही गोष्टी आत्ताच झाल्या पाहिजेत, लगेच झाल्या पाहिजेत, बरोबर आहे ना? अशा अपेक्षा कोणाचीच नाही, कधीच काय होत नाही आहे. चहा करायचं म्हटलं तर त्याला वेळ लागतोच की थोडासा, प्रत्येक गोष्टीला लागतो. पण ते चहा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चहा बनतो की आपली प्रक्रिया कुठं थांबते कळतच नाही आहे. गॅस चालू केला आहे की नाही माहीत नाही की हो, पाणी ठेवलं आहे की नाही, का नुसतं साखर त्यामध्ये पत्ती टाकली, मग काय तर राहिलं आहे बहुतेक. मग ते राहिलेल्या गोष्टी करायच्या कोणी? अधिकारी वर्गाने. कार्यरत पद्धतीने काम होतं आहे का? मग सल्लागार समिती नाही आहे, मंडळ सदस्य समिती नाही आहे. मग शासनानं तडकेपड निर्णय घ्यायचा, पटकन निर्णय घ्यायचा असं तुम्हाला वाटतं की असं अधिकारी प्रश्न विचारत असतील? नाही ना, असं कोणी म्हणत नाही आहे. निर्णय विचार करून पूर्व घ्यायलाच पाहिजे, या मताचे सर्वजण आहेत. परंतु लवकरात लवकर झालं पाहिजे. विलंब नाही झाला पाहिजे. आणि म्हणूनच या कटघरेमध्ये ज्या शासनाला सुरक्षा रक्षक उभं करतायत, ज्या सुरक्षा रक्षक मंडळ हे सुरक्षा रक्षकांचं आहे, आम्ही म्हणतो हे सुरक्षा रक्षक मंडळ आमचं आहे आणि आहेच. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत सुरक्षा रक्षक आहेत, त्यांचं मंडळ आहे. मग त्यांना अधिकार नाही आहे का हो? त्यांचं जीवन कसं झालं पाहिजे, त्यांच्या कुटुंबाचं जीवन फुललं पाहिजे, भरलं पाहिजे, चांगल्या त्यांना कल्याणकारी योजना, त्यांना आरोग्यदायक योजना लाभल्या पाहिजेत की नाही, यासाठी सुरक्षा रक्षक झटायचं. आयुष्यभर झटतोय सुरक्षा रक्षक. आणि मग हे प्रश्न निर्माण होतात. मित्रांनो तुर्तास थांबूया आपण. हा प्रश्न तुम्हाला कसा वाटला आणि ह्या सगळ्या काही गोष्टी अशा घडल्या पाहिजेत काय, या ज्या प्रश्न उपस्थित करतायत हे सुरक्षा रक्षक प्रश्न उपस्थित करतायत. आणि आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे यांना त्या मार्गाने सर्वांच्या समोर हे प्रश्न उपस्थित राहून झाले पाहिजेत का? त्यासाठी संघटना प्रतिनिधी, सुरक्षा रक्षक जागृतपणे किती पुढे येत आहेत पाहूया. मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच आपले काही जे कमेंट्स असेल ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा ज्या काही कमेंट्स आहेत ते करा. पर्सनली मेसेज तर करतात, काही सुरक्षा रक्षक आपले मत पर्सनली मांडतात. नक्कीच पर्सनलीसुद्धा मांडा, काही हरकत नाही. आपलं जे काही मत आहे ते पर्सनलीसुद्धा मांडा. तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या.
नमस्कार.